काही वर्षांनंतर जिनिव्हा, स्वित्झर्लंड, जागतिक आरोग्य संघटनेचे विशाल मुख्यालय, जगातील सर्वात मोठे शास्त्रज्ञ, नेते आणि विचारवंत एका मोठ्या सभागृहात जमले होते. वातावरण उत्साहाचे आणि आशेचे होते. आज प्रोजेक्ट आरोग्यमचे निकाल जगासमोर सादर होणार होते. एक असा प्रकल्प ज्याने गेल्या 5 वर्षांत वैद्यकीय इतिहासातील सर्वात मोठी क्रांती घडवली होती. कर्करोग, एड्स आणि अल्झायमर सारख्या असाध्य रोगांवर जवळजवळ 100% यशस्वी होणारे उपचार शोधण्यात आले होते. या क्रांतीच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीला आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठावर बोलावण्यात आले. ती व्यक्ती होती डॉक्टर आदित्य देशमुख. गेल्या काही वर्षांत आदित्यमध्ये खूप बदल झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखी केवळ साहसी उत्सुकता नव्हती, तर एक गहन शांतता आणि अथांग जबाबदारीची भावना होती. तो आता केवळ एक इतिहासकार नव्हता, तर जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी चळवळीचा तो मार्गदर्शक होता. त्याने माईक हातात घेतला. त्याचा आवाज शांत पण दृढ होता. आज आपण जे काही यश मिळवले आहे, तो म्हणाला, ते कोणत्याही एका व्यक्तीचे नाही. ते मानवतेच्या हजारो वर्षांच्या संचित ज्ञानाचे आणि निस्वार्थी सहकार्याचे फळ आहे. त्याच्या भाषणानंतर अंजली शर्मा नावाची एक प्रसिद्ध शोध पत्रकार त्याला एका खास मुलाखतीसाठी भेटली. डॉक्टर देशमुख, अंजलीने आपला पहिलाच प्रश्न विचारला. जग तुम्हाला एक चमत्कार मानत आहे. गेल्या 5 वर्षांत तुम्ही आणि तुमच्या सरस्वती फाउंडेशनने केवळ वैद्यकीयच नाही, तर ऊर्जा, पर्यावरण आणि कृषी क्षेत्रातही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. स्वच्छ आणि अमर्याद ऊर्जा, समुद्रातील प्लास्टिक नष्ट करणारे सूक्ष्म जंतू, दुष्काळी भागातही येणारी पिके, या सर्वांमागील ज्ञानाचा स्रोत काय आहे? हे सर्व ज्ञान तुम्हाला नक्की कुठून मिळते? हा प्रश्न अनेक वर्षांपासून जगाला पडला होता. आदित्यने एक मंद स्मित केले. मी तुम्हाला ज्ञानभांडार किंवा अक्षय पात्राबद्दल सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? अंजली हसली. मी एक पत्रकार आहे डॉक्टर देशमुख. मी तथ्यांवर विश्वास ठेवते, दंतकथांवर नाही. बरोबर, आदित्य म्हणाला. मग असे समजा की मी केवळ एक समन्वयक आहे. मी योग्य प्रश्नांना योग्य लोकांपर्यंत पोहोचवतो. हे ज्ञान आपल्या इतिहासात, आपल्या निसर्गात आधीपासूनच दडलेले आहे. मी फक्त ते शोधण्याचा एक वेगळा मार्ग वापरतो. पण ही सर्व शक्ती, हे सर्व ज्ञान, ते तुमच्या एका संस्थेच्या हातात एकवटलेले आहे. याचा गैरवापर होणार नाही याची काय खात्री? अंजलीचा पुढचा प्रश्न अधिक थेट होता. उत्तम प्रश्न. आणि या प्रश्नाचे उत्तर मला माझ्या प्रवासात ऐकलेल्या एका कथेने दिले. एक कथा होती एका गुरुची, ज्याला आपल्या 2 शिष्यांपैकी एकाला आपले सर्वश्रेष्ठ ज्ञान द्यायचे होते. त्याने ते ज्ञान अधिक बुद्धिमान पण अहंकारी शिष्याला न देता चारित्र्यवान आणि निस्वार्थी शिष्याला दिले, कारण ज्ञानापेक्षा ज्ञानाचा पाईक महत्वाचा असतो. तो पुढे म्हणाला, याच तत्वावर आम्ही ज्ञान रक्षक परिषद, काउन्सिल ऑफ गार्डियन्स स्थापन केली आहे. यात मी एकटा निर्णय घेत नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले विविध क्षेत्रातील 12 निस्वार्थी आणि चारित्र्यवान लोक या परिषदेचे सदस्य आहेत. कोणताही मोठा निर्णय हा सर्वांच्या सहमतीनेच घेतला जातो. शक्ती एका व्यक्तीच्या हातात कधीच सुरक्षित नसते, पण ती जेव्हा विवेकाच्या हातात विभागली जाते तेव्हा ती मानवतेसाठी वरदान ठरते. त्याच्या उत्तराने अंजली निरुत्तर झाली. तिला तिची सर्व उत्तरे मिळाली होती. त्या मुलाखतीनंतर काही महिन्यांनी आदित्य देशमुख सर्व जगमगाटापासून दूर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाल मातीत परतला होता. तो आला होता दुर्गराज राजगडावर. पावसाळ्याचे दिवस होते. ढग खाली उतरले होते आणि संपूर्ण गड हिरवाईने नटला होता. तो एकटाच सुवेळा माचीवर त्या झोपलेल्या सिंहाच्या आकाराच्या खडकाजवळ उभा होता, जिथे त्याला तो नागाचा दगड सापडला होता. त्याने डोळे मिटले. त्याला तो सर्व प्रवास आठवला. कोकणातील ते उत्खनन, ज्ञानपेटिकेची भेट, कालपुरुषासोबतच्या त्या गूढ रात्री, त्याने सोडवलेली कोडी, त्याने घेतलेले धोके आणि त्याने दिलेल्या परीक्षा. त्याला जाणवले की ज्ञान भांगाराच्या शोधापेक्षाही त्या शोधाच्या प्रवासाने त्याला अधिक श्रीमंत केले होते. कालपुरुषाने सांगितलेल्या प्रत्येक कथेने त्याला केवळ पुढचा सुगावा दिला नव्हता, तर त्याने त्याला एक चांगला माणूस म्हणून घडवले होते. त्याने त्याला कर्तव्य, न्याय, त्याग, विवेक आणि मानवतेचे धडे दिले होते. ज्ञान भांडार हे दौलताबादच्या तळघरात नव्हते. त्याला आज खऱ्या अर्थाने उमगले होते. खरा ज्ञान भांडार तर तो प्रवास होता, त्या कथा होत्या, ते अनुभव होते. त्याने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर एक कृतज्ञतेचे आणि समाधानाचे स्मित होते. त्याला हवेत कुठेतरी कालपुरुषाचा तो भारदस्त शांत आवाज ऐकावासा वाटला. यशस्वी हो इतिहासकारा. आदित्य देशमुखने केवळ इतिहासातील एक रहस्य शोधले नव्हते, तर त्याने मानवतेच्या भविष्यासाठी एक नवा इतिहास घडवला होता.
एका पेटिकेच्या रहस्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास संपूर्ण जगाला एका नव्या उज्ज्वल युगाच्या दिशेने घेऊन जाणारा ठरला होता. ज्ञान भांडार मिळाल्यानंतर 7 वर्षे उलटून गेली होती. डॉक्टर आदित्य देशमुख आणि त्याच्या सरस्वती फाउंडेशनने जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता. ज्ञानरक्षक परिषदेच्या मार्गदर्शनाखाली अक्षय पात्र आणि चिंतामणीचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि मानवतेच्या कल्याणासाठी केला जात होता. उपासमारीने ग्रस्त असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन दुष्काळ प्रतिरोधक पिकांमुळे हिरवळ पसरली होती. हिमालयात वितळणारे ग्लेशियर वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान काम करत होते आणि असाध्य मानल्या गेलेल्या अनेक रोगांवरचे उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले होते. जग आदित्यला एक देवदूत मानत होते, पण आदित्यला माहित होते की प्रत्येक प्रकाशासोबत एक सावली सुद्धा जन्माला येते. त्याची भीती खरी ठरण्याची वेळ जवळ आली होती. ज्ञानरक्षक परिषदेची एक गुप्त बैठक हिमालयातील त्यांच्या भूमिगत संशोधन केंद्रात सुरू होती. बैठकीचे वातावरण गंभीर होते. परिषदेच्या सदस्या डॉक्टर इसाबेला रॉसी, ज्या जगातील सर्वश्रेष्ठ डेटा सायंटिस्ट पैकी एक होत्या, त्यांनी स्क्रीनवर काही गुंतागुंतीचे आलेख दाखवले. गेल्या 6 महिन्यांपासून त्या बोलू लागल्या. आपल्या सर्व प्रकल्पांवर आणि संशोधन केंद्रांवर अत्यंत सूक्ष्म आणि सुनियोजित सायबर हल्ले होत आहेत. हे हल्ले काही चोरण्यासाठी नाही आहेत. ते फक्त माहिती गोळा करत आहेत, आपल्या प्रणालीची ताकद तपासत आहेत. कोणीतरी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत आहे. जपानचे प्रतिनिधी मिस्टर ताकेशी नाकामुरा म्हणाले, इतकंच नाही, गेल्या काही आठवड्यांत आपले काही वैज्ञानिक आणि कर्मचारी गायब झाले आहेत. कोणतेही पुरावे नाहीत, काहीच नाही. जणू काही ते हवेतच विरून गेले. आदित्य शांतपणे सर्व ऐकत होता. त्याला कळत होते की हे काही साधे हल्ले नाहीत. कोणीतरी कुठेतरी त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीच्या स्रोताची माहिती मिळवण्यात यशस्वी झाले होते. त्या रात्री आदित्य एकटाच दौलताबादच्या किल्ल्याखाली असलेल्या त्या गुप्त दालनात परतला. 7 वर्षांनंतर आज त्याला पुन्हा एकदा अक्षय पात्राची मदत घेण्याची गरज वाटत होती. पण यावेळी प्रश्न मानवतेच्या कल्याणाचा नव्हता, तर तिच्या रक्षणाचा होता. त्याने त्या प्राचीन ग्रंथासमोर बसून त्यावर आपला प्रश्न लिहिला. आमचा हा अज्ञात शत्रू कोण आहे? त्यांचा हेतू काय आहे? त्याने प्रश्न लिहून पूर्ण करताच ग्रंथाची पाने आपोआप फडफडू लागली. पण यावेळी त्यावर कोणतेही शब्द उमटले नाही. त्याऐवजी त्या पानांमधून एक धूसर चित्र तयार होऊन हवेत तरंगू लागले. त्या चित्रात त्याला चिन्ह दिसले. एक सर्प जो स्वतःची शेपटी गिळत आहे, आणि त्या सर्पाच्या वर्तुळात एक वाळूचे घड्याळ होते. आणि मग त्या चित्राखालून तो स्त्री आवाज पुन्हा एकदा थेट त्याच्या मनात घुमला. जे स्वतःला काळाचे स्वामी समजतात तेच तुझे शत्रू आहेत. ते आहेत कालवंश. कालवंश? आदित्यने आश्चर्याने विचारले. एक गुप्त संघटना, तो आवाज म्हणाला. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली. त्यांचा विश्वास आहे की मानवजात स्वतःचे भले करण्यास असमर्थ आहे. तिला नियंत्रणाची, एका कठोर शासनाची गरज आहे. ते ज्ञान भांडाराचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी नाही, तर त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी करू इच्छितात. तुझ्या स्वातंत्र्याच्या आणि प्रगतीच्या विचारांना ते जगासाठी सर्वात मोठा धोका मानतात. ते चित्र आणि तो आवाज हवेत विरून गेला. आदित्यला आता स्वतःच्या शत्रूची ओळख पटली होती. हा शत्रू लोभी नव्हता, तर वैचारिक होता. आणि वैचारिक शत्रू हा सर्वात धोकादायक असतो. आदित्य हिमालयातील आपल्या केंद्रात परतला आणि त्याने परिषदेला कालवंशाबद्दलची माहिती दिली. ते सर्वजण या नव्या संकटाचा सामना कसा करायचा यावर चर्चा करत होते. त्याच वेळी आदित्यच्या वैयक्तिक अत्यंत सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टमवर एक संदेश आला. एक खाजगी व्हिडिओ कॉल. अज्ञात कॉलर. आदित्यने आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तो कॉल स्वीकारला. स्क्रीनवर एक चेहरा दिसला. तो 40शीतला एक अत्यंत आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा माणूस होता. त्याचे डोळे तीक्ष्ण होते आणि चेहऱ्यावर एक थंड आत्मविश्वासपूर्ण स्मित होते. त्याच्या मागे भिंतीवर तेच चिन्ह होते. स्वतःची शेपटी गिळणारा सर्प आणि वाळूचे घड्याळ. नमस्कार डॉक्टर देशमुख, तो माणूस म्हणाला. त्याचा आवाज अत्यंत मृदू पण अधिकाराचा होता. माझे नाव विक्रांत सिंह आणि तुम्ही ज्यांना कालवंश म्हणता, मी त्यांचा प्रतिनिधी आहे. आदित्य शांत राहिला. तुमचे कार्य मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. तुम्ही जे मिळवले आहे ते कौतुकास्पद आहे. तुम्ही ज्ञान भांडार शोधून तुमची योग्यता सिद्ध केली आहे. पण आता ती शक्ती एका योग्य शासकाच्या हातात देण्याची वेळ आली आहे. आणि तो योग्य शासक म्हणजे तुम्ही? आदित्यने शांतपणे विचारले.
तो हसला. आम्ही मानवजात म्हणजे एका स्वैर उधळलेल्या घोड्यासारखी आहे. तुम्ही त्या घोड्याला चांगलं खायला घालत आहात, पण त्याचा लगाम मोकळा सोडत आहात. आम्ही त्या घोड्यावर स्वार होऊन त्याला योग्य दिशेने घेऊन जाऊ इच्छितो. आम्ही युद्ध, गुन्हेगारी, द्वेष हे सर्व कायवचे संपून टाकू. आम्ही जगात एक परिपूर्ण व्यवस्था म्हणजे परफेक्ट ऑर्डर निर्माण करू. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन. आदित्याचा आवाज आता संतापात होता. कदाचित पण ही एक सुखी गुलामगिरी असेल. विक्रांत म्हणाला, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. ज्ञान भांडार शांतपणे आमच्या स्वाधीन करा आणि या नव्या जगाच्या निर्मितीत आमचे भागीदार व्हा, किंवा आमच्या मार्गात अडथळा बना. त्याने एक क्षण थांबून थेट आदित्यच्या डोळ्यात पाहिले. आणि लक्षात ठेवा डॉक्टर, आम्ही तुमच्याबद्दल सर्व काही जाणतो. तुमच्या सरस्वती फाउंडेशनची प्रत्येक प्रयोगशाळा, प्रत्येक सदस्य, इथं तर की तुमच्या जवळचे लोक सुद्धा. एवढे बोलून त्याने कॉल कट केला. स्क्रीन काळी झाली, पण त्याची धमकी त्या रूममध्ये घुमत राहिली. कालवंशाने आपली पहिली चाल खेळली होती. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली होती आणि आदित्याला थेट आव्हान दिले होते. आदित्य देशमुखचा प्रवास आता एका नवीन, अधिक धोकादायक वळणावर आला होता. आता लढा केवळ इतिहासातील रहस्यांशी नव्हता, तर वर्तमानातील एका क्रूर विचारसरणीशी होता. हा लढा होता स्वातंत्र्याचा आणि मानवतेच्या आत्म्याचा. विक्रांत सिंघचा तो व्हिडिओ कॉल म्हणजे केवळ धमकी नव्हती, तर युद्धाची घोषणा होती. कालवंशाने आपले पत्ते उघड केले होते. आदित्य आणि ज्ञानरक्षक परिषदेला आता कळून चुकले होते की त्यांचा सामना केवळ एका संघटनेशी नाही, तर एका अत्यंत शक्तिशाली आणि जगात खोलवर रुजलेल्या विचारधारेशी आहे. त्या दिवसापासून एक अदृश्य युद्ध सुरू झाले. सरस्वती फाउंडेशनच्या प्रत्येक हालचालीवर कालवंशाची नजर होती. त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे आणले जात होते. त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाचा डेटा चोरण्याचा प्रयत्न होत होता आणि त्यांच्या सदस्यांवर पाळत ठेवली जात होती. आदित्यने प्रतिहल्ला सुरू केला. अक्षय पात्राच्या मदतीने त्याने कालवंशाचा इतिहास आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्याला कळले की ही संघटना जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या, सरकारे आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये आपले सदस्य पेरून बसली आहे. ते सावल्यांमध्ये राहून जगाच्या घटनाक्रमावर नियंत्रण ठेवत होते. त्यांना उघडपणे समोर आणणे जवळजवळ अशक्य होते. हा सामना बुद्धीचा होता. एका बाजूला होती आदित्यची पारदर्शक आणि मानवतावादी शक्ती, तर दुसऱ्या बाजूला होती विक्रांतची गुप्त आणि नियंत्रक शक्ती. काही आठवडे गेले. कालवंशाला हे कळून चुकले की आदित्यला तांत्रिक किंवा आर्थिक मार्गाने हरवणे सोपे नाही. तेव्हा विक्रांतने आपली रणनीती बदलली. त्याने आता आदित्यवर वैयक्तिक हल्ला करण्याचे ठरवले. त्याने आदित्यची सर्वात कमजोर नस शोधून काढली होती, त्याचे मित्र, त्याची माणसे. आदित्यच्या मूळ उत्खनन टीममधील एक महत्त्वाचा सदस्य होता डॉक्टर प्रकाश जोशी. तो एक निष्ठावान मित्र आणि एक हुशार पुरातत्वशास्त्रज्ञ होता, जो आजही आदित्यच्या फाउंडेशनच्या ऐतिहासिक संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होता. त्याची मुलगी रिया ही देखील एक तेजस्वी विद्यार्थिनी होती आणि आदित्य तिला आपल्या लहान बहिणीप्रमाणे मानत असे. एके दिवशी रिया कॉलेजमधून घरी परतच आलीच नाही. सुरुवातीला सर्वांना वाटले की ती मित्रमैत्रिणींसोबत कुठे गेली असेल, पण जेव्हा रात्र झाली आणि तिचा फोनही बंद येऊ लागला, तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. डॉक्टर प्रकाश जोशी वेडेपिसे झाले. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आदित्यला ही बातमी कळताच त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्याला कुठेतरी आतून वाटत होते की हे कालवंशाचेच काम आहे. त्याने लगेच अक्षय पात्राला प्रश्न विचारला, रिया जोशी कुठे आहे? ग्रंथाची पाने फडफडली आणि त्यावर शब्द उमटले, तिला कालवंशाने कैद केले आहे. ती जिवंत आहे, पण तिचे ठिकाण अज्ञात आहे. त्याच वेळी आदित्यच्या कम्युनिकेशन सिस्टीमवर विक्रांत सिंगचा मेसेज आला. त्यात फक्त एका ओळीचा मजकूर होता, प्रत्येक स्वातंत्र्याला एक किंमत मोजावी लागते डॉक्टर. कधी कधी ती किंमत आपल्या जवळच्या माणसांना चुकवावी लागते. आदित्यच्या पायाखालती जमीनच सरकली. विक्रांतने आतापर्यंतचा सर्वात क्रूर आणि नीच डाव खेळला होता. त्याने एका निष्पाप मुलीला या युद्धात ओढले होते. दुसऱ्या दिवशी विक्रांतचा व्हिडिओ कॉल आला. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत आणि निर्विकार होता. मला आशा आहे की माझा संदेश तुम्हाला मिळाला असेल डॉक्टर, तो म्हणाला. तुला काय हवंय विक्रांत? आदित्यच्या आवाजात प्रचंड राग आणि असहाय्यता होती. जे मला पहिल्या दिवसापासून हवंय, विक्रांत म्हणाला. ज्ञान भांडार. तुम्ही स्वतः दौलताबादच्या त्या गुप्त दालनात याल
अक्षय पात्र आणि चिंतामणी दोन्ही घेऊन, एकटे तुमच्यासोबत कोणीही नसेल, तुम्ही ते आमच्या स्वाधीन कराल आणि आम्ही रिया जोशीला सुरक्षित तुमच्या स्वाधीन करू. मी तुझ्यावर विश्वास का ठेवावा, आदित्यने विचारले. तुम्हाला ठेवावाच लागेल, विक्रांत थंडपणे म्हणाला, कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. उद्या रात्री, पौर्णिमेच्या रात्री, त्याच ठिकाणी जिथे तुम्हाला गुप्त मार्गाचे प्रवेशद्वार सापडले होते, रात्री ठीक 12 वाजता, उशीर करू नका आणि कोणतीही हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर त्या मुलीचे काय होईल याची कल्पना तुम्हीच करा. कॉल कट झाला. ज्ञानरक्षक परिषदेमध्ये खळबळ माजली. आदित्य, तू हे करू शकत नाही, हा एक सापळा आहे, डॉक्टर इसाबेला म्हणाल्या. ते ज्ञानभांडार घेतील आणि रिया आणि तुला दोघांनाही संपवून टाकतील. पण मी तिला असं मरू देऊ शकत नाही, आदित्य म्हणाला. त्याच्या डोळ्यात वेदना आणि निश्चय होता. ती माझ्यामुळे या संकटात सापडली आहे, तिला वाचवणे हे माझे कर्तव्य आहे. मग आपण काय करणार, मिस्टर नाकामुरा यांनी विचारले. आपण जर तिथे गेलो तर सर्व काही गमावून बसू आणि नाही गेलो तर एका निष्पाम जीवाचा जीव जाईल. आदित्य काही क्षण शांतपणे विचार करत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर कालपुरुषाने सांगितलेल्या अनेक कथा तरुण गेल्या. राजा भैरवचा पेच, सेनापती विठ्ठलरावांचे धर्मसंकट, न्यायाधीश रामशास्त्रींची परीक्षा, प्रत्येक कथेत एकच सार होते. भावनेच्या वादळातही कर्तव्याचा आणि विवेकाचा मार्ग सोडू नये. विक्रांतला वाटते की त्याने मला माझ्या सर्वात कमजोर क्षणाला पकडले आहे. आदित्य हळुवारपणे एका नवीन आत्मविश्वासाने म्हणाला, पण तो एका गोष्टीला विसरला आहे. ज्या प्रवासाने मला ज्ञानभांडारापर्यंत पोहोचवले, त्याच प्रवासाने मला अशा संकटांचा सामना कसा करायचा हेही शिकवले आहे. त्याने परिषदेच्या सदस्यांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक योजना होती. मी तिथे जाणार, मी विक्रांतला भेटणार, पण मी एकटा नसणार आणि मी त्याच्या अटींवर नाही तर माझ्या अटींवर खेळणार. आदित्य देशमुख आता केवळ एक शास्त्रज्ञ किंवा मार्गदर्शक राहिला नव्हता, तो आता एका योद्ध्याच्या भूमिकेत शिरला होता. हा सामना आता केवळ बुद्धीचा नव्हता, तर धाडसाचा आणि रणनीतीचाही होता. त्याला एकाच वेळी रियालाही वाचवायचे होते आणि ज्ञानभांडाराचेही रक्षण करायचे होते. एका अज्ञात शत्रूच्या विरोधात, एका अज्ञात ठिकाणी, एका निष्पाम जीवाला वाचवण्यासाठी तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि धोकादायक डावासमोर जाण्यासाठी तयार झाला होता. ज्ञानरक्षक परिषदेच्या भूमिगत केंद्रातील कॉन्फरन्स रूममध्ये तणावपूर्ण शांतता होती. मध्यभागी असलेल्या हॉलोग्राफिक टेबलवर दौलताबाद किल्ल्याचा आणि त्याच्या परिसराचा त्रिमितीय नकाशा दिसत होता. आदित्य आपली योजना परिषदेसमोर मांडत होता. विक्रांतला वाटतंय की मी भावनेच्या आहारी जाऊन एकटाच तिथे येईन, आदित्य म्हणाला. हीच त्याची सर्वात मोठी चूक आहे आणि हीच आपली सर्वात मोठी ताकद. तो माझ्याकडून तार्किक नाही तर भावनिक प्रतिक्रियेची अपेक्षा करत आहे. आपण त्याचाच फायदा घ्यायचा. त्याने नकाशावरील काही ठिकाणांवर खूण केली. आपण विक्रांतला उघड्यावर आणू शकत नाही, पण तो जिथे येणार आहे त्या जागेला आपण आपल्या नियंत्रणाखाली आणू शकतो. हत्ती तलावाचा परिसर, पौर्णिमेच्या रात्री तिथे फारशी वर्दळ नसते. मिस्टर नाकामुरा, तुमची टीम परिसरातील सर्व कम्युनिकेशन नेटवर्कवर नियंत्रण मिळवू शकते का, जेणेकरून विक्रांत आणि त्याच्या माणसांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येणार नाही? होईल, मिस्टर नाकामुरा यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले. आम्ही एक स्थानिक जॅमिंग फील्ड तयार करू. उत्तम, आदित्य म्हणाला. डॉक्टर इसाबेला, तुम्ही आणि तुमची टीम आपल्याकडे असलेल्या सर्वात प्रगत ड्रोन आणि सॅटेलाइटच्या मदतीने परिसरावर नजर ठेवू शकाल का? मला विक्रांतच्या प्रत्येक माणसाचे अचूक ठिकाण आणि संख्या हवी आहे. नक्कीच आदित्य, इसाबेलाने होकार दिला. प्रत्येक झाडामागची हालचाल सुद्धा आपल्याला दिसेल. आणि सर्वात महत्वाचे, आदित्याने परिषदेतील एका निवृत्त पण अत्यंत कुशल लष्करी कमांडर जनरल बक्षी यांच्याकडे पाहिले. जनरल, मला तुमच्या सर्वोत्तम कमांडोंची एक लहान तुकडी हवी आहे. ते दिसणार नाहीत, पण माझ्या इशाऱ्यावर काही क्षणात पोहोचू शकतील अशी त्यांची योजना हवी. त्याची काळजी करू नकोस बेटा, जनरल बक्षी म्हणाले. ते तिथे असतील, पण वाऱ्यालाही त्यांचा सुगावा लागणार नाही. आता राहिला होता सर्वात मोठा प्रश्न, ज्ञान भांडार. पण तू अक्षय पात्र आणि चिंतामणी खरंच घेऊन जाणार आहेस का, इसाबेलाने काळजीत स्वरात विचारले. आदित्याने एक मंद रहस्यमय स्मित केले. मी विक्रांतला तेच देईन जे तो पाहू इच्छितो. दौलताबादचा किल्ला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात नाहून निघाला होता. हत्ती तलावाचे पाणी शांत होते आणि त्यावर चंद्राचे प्रतिबिंब एखाद्या चांदीच्या तबकासारखे चमकत होते. सर्व काही अगदी तसेच होते जसे काही वर्षांपूर्वी होते, पण आज वातावरण गूढ नव्हते तर धोकादायक होते.
रात्रीचे 11:30 वाजले होते. आदित्य देशमुख एकटाच त्या जुन्या वटवृक्षाखाली येऊन उभा राहिला. त्याच्या पाठीवर एक सॅक होती, ज्यात 2 पेट्यांचा आकार स्पष्ट दिसत होता. तो शांत आणि स्थिर दिसत होता, पण त्याचे कान आणि डोळे अत्यंत सतर्क होते. त्याला माहीत होते की झाडांच्या सावल्यांमध्ये आणि खडकांच्या मागे अनेक डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत. ठीक 12 वाजता तलावाच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीतून काही आकृत्या बाहेर आल्या. मध्यभागी होता विक्रांत सिंग. त्याच्या आजूबाजूला काळे कपडे घातलेले, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले त्याचे कमांडो होते. त्यांच्यापैकी दोघांनी एका घाबरलेल्या, भेदरलेल्या मुलीला पकडले होते. ती रिया जोशी होती. तिने आदित्यला पाहिले आणि तिच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. आदित्य अंकल, ती किंचाळली, पण एका कमांडोने तिचे मुख दाबले. वेळेवर आला डॉक्टर, मला हे आवडलं, विक्रांत पुढे येत म्हणाला. त्याचा चेहरा चंद्राच्या प्रकाशात अधिकच थंड दिसत होता. आणलंय का? आदित्याने आपल्या पाठीवरची सॅक काढली आणि ती जमिनीवर ठेवली. त्याने ती उघडली. आतमध्ये 2 पेट्या होत्या, एक काळी आणि एक पितळी, अगदी ज्ञानपेटिका आणि अमृतकुंड सारख्याच. विक्रांतच्या डोळ्यात एक विजयी चमक आली. उत्तम, आता त्या पेट्या हळूच माझ्या दिशेने सरकवा. आधी रियाला सोडा, आदित्य ठामपणे म्हणाला. विक्रांत हसला. मला वाटते सौदा करण्याच्या स्थितीत तुम्ही नाही डॉक्टर. आधी पेट्या, मग मुलगी. आदित्याने एक क्षण विचार केला. त्याने त्या पेट्यांना हळूच विक्रांतच्या दिशेने ढकलल्या. एका कमांडोने पुढे येऊन त्या पेट्या उचलल्या आणि विक्रांतला दिल्या. विक्रांतने त्या उघडून पाहिल्या. आतून एक निळा आणि सोनेरी प्रकाश बाहेर पडला. त्याचा चेहरा समाधानाने उजळला. अखेरीस हजारो वर्षांची शक्ती आता आमच्या हातात आहे. आता रियाला सोडा, आदित्याने पुन्हा मागणी केली. हो नक्कीच, विक्रांत म्हणाला आणि त्याने आपल्या माणसांना इशारा केला. त्यांनी रियाला जोरात आदित्याच्या दिशेने ढकलून दिले. रिया धावतच आदित्य जवळ आली आणि त्याला घाबरून बिलगली. आदित्याने तिला आपल्या माढे घेतले. तू आता सुरक्षित आहेस रिया. तो विक्रांतकडे वळला. तुला जे हवे होते ते मिळाले, आता इथून निघून जा. विक्रांत मोठ्याने हसू लागला. त्याचे हसणे त्या शांत वातावरणात अतिशय भेसूर वाटत होते. निघून जाऊ? डॉक्टर, तुम्ही खरंच इतके भोळे आहात? तुम्हाला खरंच वाटलं की मी तुम्हाला आणि या मुलीला जिवंत सोडीन? तुम्ही या रहस्याचे साक्षीदार आहात आणि साक्षीदारांना आम्ही शिल्लक ठेवत नाही. त्याने आपल्या कमांडोंना बंदूक रोखण्याचा इशारा केला. तुमचा प्रवास इथेच संपला डॉक्टर देशमुख. आदित्यच्या चेहऱ्यावर भीतीची एकही रेषा नव्हती. तो शांतपणे विक्रांतकडे पाहत होता. माझा प्रवास संपला की तुझा विक्रांत? आदित्य शांतपणे म्हणाला. काय? विक्रांत गोंधळला. मी म्हणालो की खेळ तर आता सुरू झाला आहे. आदित्याने बटन दाबताच 3 गोष्टी एकाच वेळी घडल्या. पहिली तर विक्रांतच्या हातात असलेल्या त्या दोन्ही पेट्यांमधून निघणारा प्रकाश अचानक नाहीसा झाला आणि त्यातून एक विचित्र रासायनिक धूर बाहेर पडायला लागला. त्या पेट्या खऱ्या नव्हत्या. त्या हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिकृती होत्या, ज्यात आदित्याने उच्च शक्तीचे स्मोक बॉम्ब आणि तात्पुरते अंधत्व आणणाऱ्या गॅस ठेवला होता. दुसरी, परिसरातील झाडांवर आणि खडकांमागे लपलेल्या जनरल बक्षींचे कमांडो विजेच्या वेगाने बाहेर आले आणि त्यांच्या बंदुकांवर सायलेन्सर लावलेले होते आणि त्यांच्याकडे नाईट विजन गॉगल्स होते. तिसरी, आकाशातून आवाजाचा कोणताही मागूमूस न लागू देता काही लहान पण शक्तिशाली ड्रोन खाली आले आणि त्यांनी कालवंशाच्या कमांडोजवर झोपेचे वायूचे म्हणजेच स्लीपिंग गॅसचे छोटे डार्ट्स फेकायला सुरुवात केली. विक्रांत आणि त्याचे माणसे काही समजायच्या आतच गोंधळ उडाला. पेट्यांमधून निघालेल्या धुरामुळे आणि वायूमुळे त्यांना काही दिसेनासे आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आणि त्याच वेळी आदित्याचे कमांडोंनी त्यांना चारी बाजूंनी घेरले. हे काय आहे? हे धावका आहे? विक्रांत ओरडला. तो त्या पेट्या फेकून देऊन आपल्या बंदुकीकडे धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आदित्याने रियाला एका मोठ्या खडकामागे सुरक्षित लपवले होते. घाबरू नका रिया, फक्त डोळे बंद करून ठेव. काही मिनिटांतच सर्व काही शांत झाले. कालवंशाचे सर्व कमांडो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले होते आणि विक्रांत सिंग, त्याला जनरल बक्षींनी स्वतः पकडले होते. त्याच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास नव्हता, तर पराभवाचा आणि अविश्वासाचा धक्का होता. आदित्य त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तू म्हणाला होतास की स्वातंत्र्य हा एक भ्रम आहे, पण तू एका गोष्टीला विसरलास. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढण्याची इच्छा हा भ्रम नाही, ते सत्य आहे. आदित्य देशमुखने केवळ रियाला वाचवले नव्हते, तर त्याने कालवंशाच्या अहंकाराला आणि त्यांच्या योजनेला पहिला आणि सर्वात मोठा धक्का दिला होता. त्याने दाखवून दिले होते की तो केवळ एक नवसंशोधक नाही, तर एक रणनीतिकार आणि योद्धा सुद्धा आहे. पण त्याला माहित होते, हे युद्ध इथेच संपलेले नाही. विक्रांत पकडला दिला होता, पण कालवंश
ही एक प्रचंड मोठी संघटना होती. त्यांनी प्रतिहल्ला नक्कीच केला असता. हा तर केवळ पहिल्या अंकाचा शेवट होता. विक्रांत सिंगला सरस्वती फाउंडेशनच्या हिमालयातील सर्वात सुरक्षित भूमिगत केंद्रात आणण्यात आले होते. त्याला एका काचेच्या अत्याधुनिक सेलमध्ये ठेवण्यात आले होते, जिथून तो पळून जाणे अशक्य होते. पण शारीरिकदृष्ट्या कैद झाला असला तरी त्याचे मन अजूनही स्वतंत्र आणि अहंकारी होते. गेले 3 दिवस आदित्य आणि परिषदेचे सदस्य त्याची चौकशी करत होते. त्यांना कालवशांच्या रचनेबद्दल, त्यांच्या इतर सदस्यांबद्दल आणि त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती हवी होती. पण विक्रांतने पूर्णपणे मौन धारण केले होते. तो फक्त शांतपणे त्यांच्याकडे पाहत असे. त्याच्या चेहऱ्यावर उपहासाचे स्मित असे. तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. शारीरिक किंवा मानसिक दबाव टाकण्याचे तंत्र वापरणे हे सरस्वती फाउंडेशनच्या तत्वांमध्ये बसत नव्हते. तो काहीही बोलणार नाही, जनरल बक्षी निराशपणे म्हणाले. त्याच्यासारख्या लोकांना कसे हाताळायचे हे मला माहीत आहे, पण तुम्ही मला तसे करू देणार नाही. आपण त्याला जबरदस्तीने बोलायला लावू शकत नाही जनरल, आदित्य म्हणाला. तो मार्ग आपला नाही. आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल, त्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. त्या रात्री आदित्य एकटाच विक्रांतच्या सेलबाहेर एका खुर्चीवर येऊन बसला. मध्ये फक्त एक पारदर्शक बुलेट प्रूफ काचेची भिंत होती. तुला काय वाटतं विक्रांत? आदित्याने शांतपणे संभाषणाला सुरुवात केली. तू इथे बसून नौन पाळल्याने तुझे सहकारी तुला वाचवायला येतील. विक्रांतने त्याच्याकडे पाहिले, पण काही बोलला नाही. ते येणार नाहीत, आदित्य म्हणाला. कालवंश अयशस्वी लोकांना किंमत देत नाही. तुझ्यासाठी हा खेळ आता संपला आहे. तू त्यांच्यासाठी आता एक संपलेला अध्याय आहेस. विक्रांतच्या चेहऱ्यावरचा भाव किंचित बदलला. आदित्याने बरोबर दुखऱ्या नसेवर बोट ठेवले होते. तू एका विचारधारेसाठी लढत आहेस हे मी समजू शकतो. तुला वाटतंय की हे नियंत्रण कोणाच्या हातात असेल. आज तू आहेस, उद्या दुसरा कोणीतरी येईल. सत्ता माणसाला भ्रष्ट करते विक्रांत. तुमची परिपूर्ण व्यवस्था एका हुकुमशाहीत बदलायला वेळ लागणार नाही. आणि इतिहासाने हे सिद्ध केलं आहे की प्रत्येक हुकुमशाहीचा अंत हा रक्तजन्य आणि विनाशकारी असतो. तुम्ही स्वातंत्र्याचे पुजारी. विक्रांत अखेरीस पहिल्यांदा बोलला. त्याचा आवाज थंड होता. तुम्ही लोकांना निवड करण्याचे स्वातंत्र्य देता, पण तुम्ही हे विसरता की लोक नेहमी चुकीची निवड करतात. ते द्वेष, लोभ आणि हिंसा निवडतात. आम्ही त्यांना या चुकीच्या निवडी करण्यापासून वाचवत आहोत. नाही, आदित्याने त्याला थांबवले. तुम्ही त्यांना निवड करण्याच्या अधिकारापासूनच वंचित ठेवत आहात. चूक करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा हक्कही स्वातंत्र्याचाच एक भाग आहे विक्रांत. मानवजात हळूहळू शिकत आहे. आम्ही चुका करतो, पण आम्ही त्या सुधारतो सुद्धा. हीच प्रगती आहे. तुमची व्यवस्था म्हणजे प्रगती थांबवून तिला कायमच्या एका पिंजऱ्यात बंद करण्यासारखे आहे. त्यांच्यात वैचारिक द्वंद्व सुरू झाले होते. आदित्य त्याला जबरदस्तीने नाही, तर तर्काने आणि तत्वज्ञानाने जिंकण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या संभाषणातच डॉक्टर इसाबेला घाईघाईने तिथे आली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता होती. आदित्य, तुला हे पाहावं लागेल. तिने आदित्यला एक टॅबलेट दिले. त्यावर एक एन्क्रिप्टेड म्हणजे गुपित लिखित असलेला मेसेज होता, जो नुकताच त्यांच्या सिस्टमवर आला होता. तो कालवंशच्या अंतर्गत कम्युनिकेशन चॅनलमधून लीक झाला होता. मेसेजमध्ये एक व्हिडिओ होता. त्यात कालवंश काही वरिष्ठ सदस्यांची गुप्त बैठक दिसत होती. ते विक्रांतच्या अपयशाबद्दल आणि पुढच्या चालीबद्दल बोलत होते. एका सदस्याने म्हटले, विक्रांतला पकडले गेल्याने आपले मोठे नुकसान झाले आहे, पण तो एकटाच नाही. आता प्रोटोकॉल ओमेगा सुरू करण्याची वेळ आली आहे. प्रोटोकॉल ओमेगा हा शब्द ऐकताच सेलच्या आत बसलेल्या विक्रांतच्या चेहऱ्यातले रक्त उडाले. त्याचा तो आत्मविश्वासपूर्ण मुखवटा गळून पडला आणि त्याच्या डोळ्यात प्रथमच भीती दिसली. प्रोटोकॉल ओमेगा काय आहे? आदित्याने इसाबेलाला विचारले. आम्ही तेच शोधत आहोत, ती म्हणाली. त्यांनी तो व्हिडिओ पुढे पाहिला. त्यातील संभाषण ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रोटोकॉल ओमेगा ही कालवंशची अंतिम आणि सर्वात विनाशकारी योजना होती. जर त्यांना ज्ञान भांडार मिळाले नाही तर ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नव्हते. त्याऐवजी ते जगावर एक मोठी आपत्ती आणणार होते. एक अत्यंत वेगाने पसरणारा जैविक विषाणू. हा विषाणू लोकांना मारणार नव्हता, तर त्यांच्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर हल्ला करणार होता. तो लोकांची स्वतंत्र विचारशक्ती, भावना आणि इच्छाशक्ती नष्ट करून त्यांना फक्त आज्ञा पाळणाऱ्या ड्रोनमध्ये बदलवणार होता. आणि मग या अराजकतेच्या परिस्थितीत ते स्वतःला जगासमोर एकमेव उपाय म्हणून सादर करणार होते. त्यांच्याकडे त्या विषाणूचा उतारा असणार होता. जो त्यांना शरण येईल, त्यांच्या व्यवस्थेचा भाग बनेल, त्यालाच तो उतारा मिळणार होता. त्यांना जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्ञानाच्या भांडाराची गरज नव्हती. ते स्वतःच जगाची सर्वात मोठी समस्या निर्माण करून स्वतःच त्याचे समाधान म्हणून समोर येणार होते. हे राक्षसी आहे.
इसाबेलाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. आदित्य विक्रांतकडे पाहत होता. विक्रांतचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. मला याबद्दल काहीच माहिती नव्हते, तो अडखळत म्हणाला. माझा विश्वास नियंत्रणावर होता, विनाशावर नाही. तुझ्या संघटनेने तुलाही अंधारात ठेवले विक्रांत. त्यांना तुझ्यासारख्या विचारवंतांची नाही तर केवळ सैनिकांची गरज आहे. आदित्याला आता कळून चुकले होते. कालवंशी एक संघ संघटना नव्हती, तिच्यातही गट होते, विचारसरणीत फरक होता. विक्रांतसारखे काही जण नियंत्रणाद्वारे परिपूर्ण व्यवस्था आणू इच्छित होते, तर काही जण विनाशाच्या मार्गाने जगाला गुडघे टेकवायला लावू इच्छित होते. आदित्याने एक मोठा निर्णय घेतला. तो विक्रांतच्या सेलच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने तो उघडला. आदित्य, हे तू काय करत आहेस? जनरल बक्षींनी त्याला इंटरकॉमवरून विचारले. एक नवीन आघाडी उघडत आहे, आदित्य विक्रांतकडे पाहत म्हणाला. तो विक्रांत समोर उभा राहिला. विक्रांत, तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे, आपले ध्येय वेगळे आहे, पण आज आपला शत्रू एकच आहे. एक अशी शक्ती जी केवळ स्वातंत्र्यालाच नाही तर संपूर्ण मानवतेलाच नष्ट करू इच्छिते. त्याने आपला हात विक्रांत पुढे केला. मला प्रोटोकॉल ओमेगा थांबवण्यासाठी तुझी मदत हवी आहे. तुझ्या संघटनेची अंतर्गत माहिती, त्यांची ठिकाणे, त्यांच्या योजना, या सर्वांची मला गरज आहे. तू मला मदत करशील का? विक्रांत सिंग, जो काही वेळापूर्वी आदित्याचा सर्वात मोठा शत्रू होता, तो आता त्याच्या समोर उभा होता. त्याच्यासमोर दोन पर्याय होते. आपल्या त्या संघटनेशी एकनिष्ठ राहणे, जिने त्याचा विश्वासघात केला होता, किंवा आपल्या तत्वांसाठी आपल्या शत्रूशी हात मिळवणी करून एका मोठ्या सैतानाच्या विरोधात लढणे. आदित्यचा हात अजूनही विक्रांत पुढे होता. सेलमध्ये आणि सेल बाहेर ज्ञानरक्षक परिषदेचे सर्व सदस्य श्वास रोखून पाहत होते. हा एक अविश्वसनीय क्षण होता. आपल्याच एका मित्राच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या माणसावर आदित्य विश्वास ठेवण्याची तयारी दाखवत होता. विक्रांतच्या मनात प्रचंड द्वंद्व सुरू होते. कालवंशाने त्याचा विश्वासघात केला होता. प्रोटोकॉल ओमेगा ही त्याच्या परिपूर्ण व्यवस्थेच्या कल्पनेच्या पूर्णपणे विरोधात होती. ती व्यवस्था नव्हती, तो तर सरळ सरळ विनाशच होता. पण आदित्य देशमुखशी हात मिळवणी करणे म्हणजे आपल्या आयुष्यभराच्या तत्वांना मुरड घालण्यासारखे होते. मी तुझ्यावर विश्वास का ठेवावा? विक्रांतने आदित्याचा हात स्वीकारला नव्हता. आज आपण एकत्र येऊ. उद्या जर आपण जिंकलो तर पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार. हो, आदित्य शांतपणे म्हणाला. उद्याचा लढा आपण उद्या लढू, पण जर आज आपण एकत्र आलो नाही तर उद्याचा सूर्य पाहायला मानवजातच शिल्लक राहणार नाही. माझा शत्रू म्हणून जिवंत राहण्यासाठीही तुला आधी त्यांना हरवावे लागेल. आदित्यच्या या तर्कात दम होता. विक्रांतला ते पटले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अखेरीस त्याने आदित्यचा हात हातात घेतला. ठीक आहे, तो म्हणाला, पण लक्षात ठेवा डॉक्टर, मी हे स्वातंत्र्यासाठी करत नाहीये. मी हे व्यवस्थेला अराजकतेपासून वाचवण्यासाठी करत आहे. एका अशक्य युतीचा जन्म झाला होता. विक्रांतला सेलमधून बाहेर काढण्यात आले. तो आता कैदी नव्हता, तर एका मोठ्या मोहिमेचा सल्लागार होता. त्याच्यावर कडक नजर ठेवण्यात आली होती, पण त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्याने कालवंशाच्या अंतर्गत रचनेची माहिती द्यायला सुरुवात केली. त्याच्या मदतीने डॉक्टर इसाबेला आणि तिच्या टीमने कालवंशाच्या गुप्त संचार प्रणालीत शिरकाव करण्यात यश मिळवले. प्रोटोकॉल ओमेगाचा मुख्य कडतेधर्ता आहे मालिक. तो कालवंशाच्या सर्वात जुन्या आणि क्रूर विचारधारेचा प्रतिनिधी आहे. त्याला वाटते की माणसाला शिस्त लावण्यासाठी आधी त्याचे मनोधैर्य पूर्णपणे तोडणे आवश्यक आहे. त्याने हा विषाणू तयार करण्यासाठी जगातील सर्वात गुप्त प्रयोगशाळांचा वापर केला आहे. अक्षय पात्राला प्रश्न विचारून आणि विक्रांतने दिलेल्या धागेदोऱ्यांचा वापर करून त्यांना त्या विषाणूबद्दल धक्कादायक माहिती मिळाली. त्याला सायलन्स हे नाव देण्यात आले होते. तो हवेतून पसरणार होता आणि त्याचा प्रसार रोखणे जवळजवळ अशक्य होते. त्यांची योजना आहे की जगातील 5 प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, बीजिंग आणि मुंबईमध्ये एकाच वेळी या विषाणूचा प्रसार करायचा, आणि हे ते पुढच्या 72 तासांमध्ये करणार आहे. वेळ अत्यंत कमी होता. आदित्य आणि परिषदेपुढे आता तिहेरी आव्हान होते. 1. त्या 5 शहरांमध्ये होणारा हल्ला थांबवणे. 2. त्या विषाणूचा उतारा म्हणजेच अँटीडोट शोधून काढणे. आणि 3. या सर्वामागे असलेल्या मालिकला शोधून त्याला अडवणे. परिषदेने जगाला या धोक्याबद्दल सावध करण्याचा विचार केला, पण विक्रांतने त्यांना थांबवले. चुकी करू नका, तो म्हणाला. जर तुम्ही सार्वजनिक घोषणा केलीत तर जगात भयंकर भीतीचे वातावरण पसरेल, अराजकता माजेल. कालवंशाला हेच हवं आहे. आपल्याला गुप्तपणे आणि वेगाने काम करावे लागेल. आदित्यने त्याचे म्हणणे मान्य केले.
त्याने अक्षय पात्राचा वापर विषाणूच्या रचनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी केला. ती माहिती त्याने ज्ञानरक्षक परिषदेच्या सर्वात विश्वस्त टीमकडे पाठवली. त्यांच्यावर उतारा शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दुसरीकडे जनरल बक्षी आणि विक्रांत यांनी मिळून त्या 5 शहरांमध्ये कालवंशाचे एजंट्स कोण असू शकतील आणि ते हल्ला कशा पद्धतीने करतील याचा अंदाज बांधला. कालवंशाच्या कार्यपद्धतीची माहिती असल्यामुळे विक्रांतची मदत समोर ठरत होती. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या गुप्त एजंट्सना कामाला लावले आणि आदित्यने सर्वात मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली, मालिकला शोधण्याची. अक्षय पात्राला विचारूनही मालिकचे नाव किंवा ठाव ठिकाणा कळत नव्हते. तो अत्यंत धूर्त होता आणि त्याने स्वतःची ओळख गुप्त ठेवण्यात यश मिळवले होते. तो थेट संपर्क कधीच करत नाही. तो नेहमी दुसऱ्यांच्या माध्यमातून काम करतो. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे त्याच्या सर्वात विश्वासते माणसाला पकडणे. आदित्यला माहिती मिळाली की मालिकची राईट हँड म्हणजे एक अत्यंत गूढ आणि धाकड स्त्री आहे, जिला सोफिया या सांकेतिक नावाने ओळखले जाते. ती प्रोटोकॉल ओमेगाच्या अंमलबजावणीचे काम पाहत होती आणि ती सध्या 5 पैकी एका शहरात म्हणजे मुंबईत होती. सोफिया, ती अत्यंत धाकड आहे, विक्रांतने सावध करत म्हटले. ती केवळ एक स्ट्रॅटेजिस्ट नाही तर एक प्रशिक्षित मारेकरी सुद्धा आहे. तर मग माझा मार्ग निश्चित झाला आहे, आदित्य निश्चयपूर्वक म्हणाला. मला मुंबईला जावे लागेल. मला सोफियाला शोधावे लागेल. तीच आपल्याला मालिकपर्यंत घेऊन जाईल. जगाला वाचवण्यासाठी आता केवळ 48 तासांपेक्षाही कमी वेळ उरला होता. आदित्य देशमुख आता केवळ एक संशोधक किंवा नेता राहिला नव्हता, तर तो एका धाकड शिकाऱ्याच्या भूमिकेत शिरला होता. त्याला मुंबईच्या गर्दीत एका अशा अदृश्य शत्रूला शोधायचे होते जिच्या एका चुकीवर किंवा यशावर लाखो लोकांचे भविष्य अवलंबून होते. मुंबई, स्वप्नांचे आणि गर्दीचं शहर. पण आदित्य देशमुखसाठी हे शहर आता एका रणांगणात बदलले होते. जगाला वाचवण्यासाठी त्याच्याकडे फक्त 48 तास होते आणि त्याची शिकार सोफिया याच शहराच्या गर्दीत कुठेतरी लपली होती. सरस्वती फाउंडेशनच्या खासगी सुपरसॉनिक जेटने आदित्य पहाटेच मुंबईत दाखल झाला. त्याच्यासोबत जनरल बक्षींनी निवडलेली फक्त 2 सर्वोत्तम कमांडो कबीर आणि इल्सा होते. त्यांनी सामान्य माणसांसारखे कपडे घातले होते, पण त्यांचे डोळे आणि कान कोणत्याही धोक्यासाठी तयार होते. आपल्याकडे सोफियाचा कोणताही फोटो नाही, कोणतीही ओळख नाही. आदित्यने मुंबईतील त्यांच्या गुप्त सेफ हाऊसमध्ये पोहोचल्यावर ब्रीफिंगला सुरुवात केली. विक्रांतने दिलेल्या माहितीनुसार ती डार्क वेबवरील एका अत्यंत सुरक्षित चॅनलचा वापर करून आपल्या एजंट्सना आदेश देते. इझाबेला, आपल्याला त्या चॅनलमध्ये प्रवेश करता येईल का? आम्ही प्रयत्न करत आहोत आदित्य, पण ते एन्क्रिप्शन आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली आहे. त्याला तोडायला वेळ लागेल. आपल्याकडे वेळ नाही, आदित्य म्हणाला. विक्रांत, सोफिया मुंबईत कुठे थांबू शकते? तिची कार्यपद्धती काय आहे? त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर असलेल्या विक्रांतने विचार करून सांगितले, सोफिया गर्दीत राहणे पसंत करते, पण तिचं नियंत्रण पूर्णपणे तिच्या हातात असते. ती कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबणार नाही. ती एखाद्या जुन्या ऐतिहासिक इमारतीत किंवा एखाद्या उच्चभ्रू वस्तीतील अशा घरात राहील जिथे कोणाला संशय येणार नाही. ती तंत्रज्ञानाचा वापर करते, पण तिला माणसांवर नजर ठेवणे जास्त आवडते. म्हणजे ती कुठून तरी शहरावर नजर ठेवत असणार, आदित्यने अनुमान लावले. त्याने मुंबईचा नकाशा समोर ठेवला. हल्ला कुठे होऊ शकतो? विमानतळ, रेल्वे स्टेशन की एखादे गर्दीचे ठिकाण? सायलेन्स विषाणू हवेतून पसरणार आहे. त्यासाठी त्यांना एरोसॉल डिफ्युजन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यांना अशी जागा हवी जिथे हवा खेळती राहील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. माझ्या मते मुंबईतील लोकल ट्रेनचे नेटवर्क हेच त्यांचे मुख्य लक्ष असू शकते, विशेषतः चर्चगेट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारखी ठिकाणे. आदित्यच्या डोक्यात एक योजना आकार घेऊ लागली. जर तिला या स्टेशन्सवर हल्ला करायचा असेल तर तिला त्यावर नजर ठेवण्यासाठी जवळपासच्या उंच इमारतींची गरज लागेल. त्याने नकाशावर त्या स्टेशनच्या आजूबाजूच्या उंच इमारतींवर खुणा करण्यास सुरुवात केली. आदित्य, कबीर आणि इल्सा यांनी सामान्य मुंबईकरांसारखा वेश धारण केला आणि त्या परिसराची टहेळणी करण्यास सुरुवात केली. आदित्यने अक्षय पात्राला थेट प्रश्न विचारला नव्हता, कारण त्याला माहित होते की अक्षय पात्राच्या क्षमतेबद्दल देखील मालिक आणि सोफिया इतके धूर्त आहेत की ते त्यांच्याबद्दल अनभिज्ञ नसतील. त्यांना गाफील ठेवायचे होते. तासांमागून तास जात होते. घड्याळाचा काटा वेगाने पुढे सरकत होता. त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. तेव्हाच इसाबेलाचा तातडीचा संदेश आला. आदित्य, आम्हाला यश आले.
आम्ही त्यांच्या चॅनलमध्ये प्रवेश केला आहे. आम्हाला एक संदेश मिळाला आहे. तो सांकेतिक आहे, पण त्यात काही आकडे आहेत. 22 ताज रात्र. 22 ताज रात्र. आदित्यने विचार केला. ताज हॉटेल? आजची तारीख तर 20 आहे. 22 तारखेला रात्री ताज हॉटेलमध्ये काहीतरी होणार आहे का? थांबा, विक्रांतचा आवाज आला. ही तिची काम करण्याची पद्धती आहे. ती नेहमी दिशाभूल करते. ताज म्हणजे हॉटेल नसेल. मुंबईत ताज नावाची दुसरी कोणती प्रसिद्ध गोष्ट आहे? गेटवे ऑफ इंडिया, त्याच्या समोरच ताज हॉटेल आहे, इल्सा म्हणाली. नाही, आदित्यच्या डोक्यात विचार चमकला. ताजमहाल पॅलेस हॉटेल, त्याच्या 22व्या मजल्यावर काहीतरी आहे का? त्यांनी लगेच हॉटेलची माहिती काढली. हॉटेल 22 मजले होते आणि सर्वात वरच्या मजल्यावर एक खासगी पेंट हाऊस स्वीट होता, जो समुद्राकडे आणि गेटवे ऑफ इंडियाकडे बघतो. पण हा हल्ला तर रेल्वे स्टेशनवर होणार होता. कबीर गोंधळला. ती दिशाभूल करीत आहे, आदित्य म्हणाला. तिने आपल्या एजंट्सना रेल्वे स्टेशन्सवर तयार राहायला सांगितले असेल, पण तिचे खरे लक्ष आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलचा परिसर. इथे परदेशी पर्यटक आणि देशातील प्रतिष्ठित लोक जास्त असतात. इथे हल्ला केल्यास जगाचे लक्ष अधिक वेधले जाईल. ती 22व्या मजल्यावरूनच सर्व सूत्र हलवत असणार. आणि रात्र? हल्ला आज रात्रीच होणार आहे. 22 हा आकडा तारखेचा नाही, तर मजल्याचा आहे. आदित्यला खात्री पटली. त्यांच्याकडे आता फक्त काही तास उरले होते. थेट हॉटेलमध्ये घुसून सोफियाला पकडणं धोकादायक होतं. तिथे अनेक निष्पाप लोक होते आणि तिच्याकडे काय योजना असेल याचा अंदाज नव्हता. आदित्यने एक धाडसी निर्णय घेतला. इल्सा, कबीर, तुम्ही हॉटेलच्या बाहेरच्या परिसरात आणि प्रवेशद्वारांवर नजर ठेवा. तिच्या कोणत्याही माणसाला आत किंवा बाहेर जाऊ देऊ नका. मी एकटाच आत जाणार आहे. नाही आदित्य, हे खूप धोकादायक आहे. ती माझी अपेक्षा करत नसेल. ती विचार करीत असेल की आम्ही अजूनही रेल्वे स्टेशन्सवर तिला शोधत आहोत. मला तिला गाफील पकडावे लागेल. मी एक श्रीमंत उद्योगपती म्हणून हॉटेलमध्ये प्रवेश करीन. मला फक्त तिच्या मजल्यापर्यंत पोहोचायचे आहे. आदित्याने वेगाने आपला वेश बदलला. एका महागड्या सुटाबुटात तो एखाद्या मोठ्या उद्योगपतीसारखाच दिसत होता. त्याने आपल्या कानात एक सूक्ष्म कम्युनिकेशन डिव्हाइस लावले. ताज हॉटेलच्या भव्य लॉबीत प्रवेश करताना त्याचे हृदय धडधडत होते. तो एका सिंहाच्या गुहेत शिरत होता. त्याला माहित होते की सोफिया अत्यंत क्रूर आणि निर्दयी आहे. त्याने लिफ्टने 22व्या मजल्याकडे प्रवास सुरू केला. प्रत्येक सेकंद त्याला एका तासासारखा वाटत होता. लिफ्टचा दरवाजा उघडला. 22वा मजला शांत होता. एका लांब कॉरिडॉरच्या शेवटी पेंट हाऊस स्वीटचा दरवाजा होता. तो सावधपणे त्या दरवाजाकडे चालू लागला आणि अचानक त्याच्या पाठीमागून कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका रूमचा दरवाजा उघडला. तुमची वाटच पाहत होते डॉक्टर देशमुख. एक थंड स्त्री आवाज आला. आदित्यने मागे वळून पाहिले. तिथे एक उंच, आकर्षक पण तितकीच भेदक नजर असलेली स्त्री उभी होती. तिच्या हातात एक बंदूक होती, जी थेट आदित्यावर रोखली होती. ती होती सोफिया. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही माझ्या जगात प्रवेश कराल आणि मला त्याचा पत्ताही लागणार नाही? खेळ आता सुरू झाला आहे. आदित्य तिच्या सापळ्यात बरोबर येऊन अडकला होता, किंवा हा देखील त्याच्याच योजनेचा एक भाग होता. तुमची वाटच पाहत होते डॉक्टर देशमुख. सोफियाचा आवाज त्या शांत कॉरिडॉरमध्ये घुमला. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित होते. आदित्यच्या लक्षात आले की त्याचा अंदाज चुकला होता. 22 ताज रात्र हा संदेश त्याच्यासाठीच टाकलेला एक सापळा होता. सोफियाला त्याच्या आगमनाची पूर्ण कल्पना होती. खेळ अजून संपलेला नाही सोफिया, आदित्यने आपले धैर्य टिकवून ठेवत शांतपणे म्हणले. त्याने हळूवारपणे आपले दोन्ही हात वर केले, जणू तो आत्मसमर्पण करत आहे. ओ, संपला आहे डॉक्टर, सोफिया म्हणाली. तुमचा प्रवास दौलताबादलाच संपायला हवा होता, पण तुम्ही वाचलात. ही तुमची चूक. आता ती सुधारावी लागेल. तिने आपल्या बंदुकीने त्याला पेंट हाऊस स्वीटच्या दरवाजाकडे इशारा केला. आत चला. आदित्य तिच्या सूचनेप्रमाणे दरवाजाकडे वळला. त्याला माहित होते की कबीर आणि इल्सा बाहेरच्या सिग्नलची वाट पाहत आहेत, पण आतून कोणताही आदेश दिल्याशिवाय ते काहीही करू शकत नव्हते. त्याला वेळ हवा होता. तो स्वीटमध्ये शिरला. तो एक अत्यंत आलिशान कक्ष होता, ज्याच्या मोठ्या खिडक्यांमधून रात्रीच्या मुंबईचे आणि गेटवे ऑफ इंडियाचे विहंगम दृश्य दिसत होते. खोलीच्या मध्यभागी एका मोठ्या टेबलावर अनेक लॅपटॉप आणि कम्युनिकेशन उपकरणे होती. सायलेन्स विषाणूचा हल्ला करण्याची सर्व तयारी तिथे केली होती. बसा, सोफियाने एका खुर्चीकडे इशारा करत म्हटले. आदित्य बसला.
त्याने पाहिले खोलीत दुसरे कोणीही नव्हते. तुझे बाकीचे सहकारी कुठे आहेत? आदित्यने विचारले. की कालवंश इतका कंगाल झालाय की आता फक्त एकटीलाच मोहिमेवर पाठवत आहे. सोफिया हसली. मला कोणाची गरज नाही डॉक्टर. आणि राहिला प्रश्न हल्ल्याचा, तर माझे एजंट शहरात तयार आहेत. माझ्या एका आदेशाची वाट पाहत आहेत. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे, जेव्हा या परिसरातील गर्दी शिगेला पोहोचेल. आणि मग तू काय करशील? या निष्पाप लोकांना मारून तुला काय मिळणार आहे? आदित्यने विचारले. मारून? सोफियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. मी कोणालाही मारणार नाहीये. मी त्यांना मुक्त करणार आहे. भावनांच्या, इच्छांच्या, स्वातंत्र्याच्या गोंधळाचा त्रासातून. ते शांत होतील, ते समाधानी होतील, ते आज्ञा पाळतील. जगात कोणतीही गुन्हेगारी, कोणताही द्वेष, कोणतीही स्पर्धा उरणार नाही. एक परिपूर्ण शांतता. तिचे डोळे एका विचित्र चमकीने पेटले होते. आदित्याला जाणवले की ती केवळ एक सैनिक नाही, तर ती या विचारधारेवर मनापासून विश्वास ठेवणारी एक कट्टर अनुयायी आहे. ही शांतता नाही सोफिया, आदित्य म्हणाला. हे मृत्यूच्या बरोबरीचे आहे. तू लोकांचा आत्माच हिरावून घेणार आहेस. आत्मा हाच तर सर्व समस्यांचे मूळ आहे डॉक्टर. आणि आता मी तुमचाही आत्मा शांत करणार आहे. तिने आपली बंदूक उचलली, नेम धरला. तुला खात्री आहे की तू योग्य व्यक्तीवर बंदूक रोखली आहेस? आदित्यने शांतपणे विचारले. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक विचित्र आत्मविश्वास होता. सोफिया क्षणभर गोंधळली. म्हणजे? माझा अर्थ, आदित्य म्हणाला, की तू विचार करत आहेस की मी एकटाच इथे आलो आहे, पण तू हे विसरलीयस की माझ्या टीमकडेही तेच तंत्रज्ञान आहे जे तुझ्याकडे आहे, कदाचित तुझ्यापेक्षाही चांगले. तो बोलत असतानाच सोफियाच्या लक्षात आले की तिच्या टेबलावरील सर्व लॅपटॉपच्या स्क्रीन अचानक काळ्या झाल्या होत्या. तिच्या कम्युनिकेशन सिस्टम मधील सिग्नलची लाईट ब्लिंक होऊन बंद पडली होती. हे काय आहे? ती दचकून म्हणाली. याला म्हणतात सिग्नल जॅमिंग. आदित्यच्या कानातील डिव्हाइस मधून इसाबेलाचा आवाज आला, जो फक्त आदित्यालाच ऐकू येत होता. तिचे बाहेरच्या जगाशी असलेले सर्व संपर्क तोडले आहेत. तुला काय वाटलं सोफिया? आदित्य आता उभा राहिला. की मी एकटाच तुझ्या सापळ्यात इतक्या सहज येईन? मी इथे आलो कारण मला तुलाच माझ्या सापळ्यात अडकवायचे होते. मला तुझ्याशी बोलायचे होते, एकटीशी, तुझ्या सैनिकांशिवाय. सोफियाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने बंदूक आदित्यवर रोखली. तरीही तुम्ही माझ्या कैदेत आहात डॉक्टर. मी फक्त एक ट्रिगर दाबण्याच्या अंतरावर आहे, आणि मी फक्त एक शब्द बोलण्याच्या अंतरावर आहे. त्याने थोडे मोठ्याने म्हटले, कबीर, प्लॅन बी. त्या क्षणी त्या आलिशान स्वीटच्या बाथरूम आणि बेडरूमच्या दरवाजांवर बाहेरून जोरदार स्फोटांचे आवाज झाले, आणि ते दरवाजे तुटून आत पडले. धुराच्या आणि धुळीच्या लोटातून कबीर आणि इल्सा पूर्ण रणनीतिक वेशात, म्हणजे टॅक्टिकल गिअरमध्ये आत घुसले. त्यांच्या बंदुका थेट सोफियावर रोखलेल्या होत्या. हे सर्व इतक्या वेगाने घडले की सोफियाला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळाला नाही. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू आहे असे भासवून कबीर आणि इल्सा मागच्या बाजूने पेंटहाऊसच्या खिडक्यांपर्यंत पोहोचले होते आणि आदित्यच्या सिग्नलचीच वाट पाहत होते. सोफिया पूर्णपणे घेरली गेली होती. तुझा खेळ संपला आहे सोफिया, आदित्य म्हणाला. सोफियाच्या चेहऱ्यावर पराभवाची छटा होती, पण तिने हार मानली नव्हती. तिच्या डोळ्यात अजूनही तोच कट्टरपणा होता. तिने बंदूक खाली फेकली नव्हती. तुम्ही मला पकडाल, पण तुम्ही मालिकला कधीच पकडू शकणार नाही. तुम्ही कालवंशाला कधीच थांबवू शकणार नाही. आमचा विचार अमर आहे. प्रत्येक विचाराला बदलता येतं सोफिया, आदित्य तिच्या जवळ जाऊन म्हणाला. तू इतकी बुद्धिमान आहेस, तू इतकी सक्षम आहेस. तू तुझी शक्ती विनाशासाठी का वापरत आहेस? तू कधी विचार केला आहेस की तुला ही व्यवस्था का हवी आहे? कारण मी या जगाचा गोंधळ पाहिला आहे, ती ओरडली. मी युद्ध पाहिले आहे, मी गरिबी पाहिली आहे, मी लोकांचा एकमेकांबद्दलचा द्वेष पाहिला आहे. स्वातंत्र्य म्हणजे हेच का? यापेक्षा नियंत्रित शांतता काय वाईट आहे? कारण त्या शांततेत जीवन नाही सोफिया. त्यात प्रेम नाही, कला नाही, स्वप्न नाहीत. चुका आहेत, मी मान्य करतो, पण त्यात चुका सुधारण्याची संधीही आहे. तीच आशा आहे. तो तिच्या एकदम समोर येऊन उभा राहिला, तिच्या बंदुकीच्या एकदम जवळ. मला मालिकबद्दल सर्व काही सांग. प्रोटोकॉल ओमेगा थांबवण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. मी माझ्या लोकांचा विश्वासघात कधीच नाही करणार,
ती द्वेषाने म्हणाली. ज्या लोकांनी तुझा उपयोग एका पाध्यासारखा केला आहे, ज्यांनी तुला एक मोठ्या विनाशक योजनेचा भाग बनवले आहे, ज्याबद्दल कदाचित तुलाही पूर्ण कल्पना नसेल, विक्रांतप्रमाणेच तू मालिकसाठी फक्त एक साधन आहेस. आदित्यचे शब्द तिच्या वर्मावर घाव घालत होते. आम्ही तुला कैद करू शकतो सोफिया, पण मला ते नको आहे. मी तुला एक संधी देऊ इच्छितो, मानवतेच्या बाजूने उभे राहण्याची, एका चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी तुझी बुद्धी आणि शक्ती वापरण्याची. निवड तुझी आहे. त्याने हात पुन्हा एकदा पुढे केला, अगदी तसाच जसा त्याने विक्रांत पुढे केला होता. सोफियाच्या डोळ्यात गोंधळ आणि संघर्षाचे भाव होते. तिच्या हातातली बंदूक कापत होती. एका बाजूला होती तिची आयुष्यभराची निष्ठा आणि विश्वास, आणि दुसऱ्या बाजूला होता आदित्यचा अनपेक्षित प्रस्ताव आणि एक नवी आणि अज्ञात शक्यता. तिचा निर्णय काय असेल? ती ट्रिगर दाबणार होती की आदित्यचा हात स्वीकारणार होती? जगाला वाचवण्यासाठी उरलेला वेळ आता वेगाने संपत होता. हॉटेलच्या त्या आलिशान स्वीटमध्ये वेळ जणू गोठून गेला होता. आदित्यचा पुढे केलेला हात, सोफियाच्या हातातील थरथरणारी बंदूक आणि कबीर इल्साच्या रोखलेल्या नजरा, सर्व काही एका स्फोटक क्षणी येऊन थांबले होते. सोफियाच्या डोळ्यांत विचारांचे वादळ घोंगावत होते. आदित्यचे शब्द तिच्या मनात खोलवर रुतले होते. तू मालिकसाठी फक्त एक साधन आहेस. हे वाक्य तिच्या अहंकाराला धक्का देणारे होते. ती स्वतःला कालवंशाची एक महत्त्वपूर्ण नेता समजत होती, पण विक्रांतच्या अनुभवावरून तिला कळत होते की आदित्यच्या बोलण्यात तथ्य असू शकते. तुम्हाला काय वाटतं? ती उपहासाने म्हणाली की तुमच्या गोड बोलण्याने मी माझा आयुष्यभराचा विश्वास सोडून देईन? मी तुला विश्वास सोडायला सांगत नाहीये, आदित्य म्हणाला. मी तुला फक्त सत्य पाहायला सांगत आहे. प्रोटोका ओमेगा बद्दल तुला सर्व काही माहीत आहे का सोफिया? या विषाणूने लोकांचे काय हाल होतील याची तुला पूर्ण कल्पना आहे का? तू खरोखरच अशा जगाची निर्मिती करू इच्छितेस जिथे माणसे केवळ चालती बोलती प्रेते असतील? या प्रश्नाने सोफियाला अचूक ठिकाणी मारले. तिला सायलेन्स विषाणूच्या परिणामांबद्दल वरवरची माहिती देण्यात आली होती. शांतता आणि व्यवस्था हेच शब्द तिच्या समोर ठेवण्यात आले होते, पण त्यामागचा खरा विनाश? तिचा निश्चय डळमळत होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि अखेरीस तिने आपली बंदूक हळुवारपणे खाली केली. मी तुमचा हात स्वीकारणार नाही डॉक्टर, ती थंडपणे म्हणाली. पण मी मालिकला थांबवू इच्छिते. त्याने कालवंशाच्या मूळ तत्वांचा विश्वासघात केला आहे. त्याने नियंत्रणाच्या नावाखाली विनाशाचा मार्ग निवडला आहे. तिने आदित्यकडे पाहिले. माझ्याकडे एक अट आहे. मालिकला थांबवल्यानंतर ज्ञान भांडाराचे काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी मी आणि विक्रांत दोघेही ज्ञानरक्षक परिषदेचा भाग असू. हा एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित प्रस्ताव होता. आदित्यने क्षणाचाही विचार न करता म्हटले, मान्य आहे. कबीर आणि इल्सा एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. ज्या दिवशी या जगासाठी धोकादायक असलेले विचार संपतील, त्या दिवशी तुमच्यासारख्या वेगळ्या विचारसरणीच्या लोकांनाही निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे हीच खरी लोकशाही असेल. मला तुमची अट मान्य आहे. एका नव्या, अधिक गुंतागुंतीच्या आणि तितक्याच शक्तिशाली युतीची पायाभरणी झाली होती. सोफिया आता त्यांच्या बाजूने होती. तिने मुंबईतील आपल्या सर्व एजंट्सना माघार घेण्याचे आदेश दिले आणि प्रोटोकॉल ओमेगाची मुंबईतील योजना तात्पुरती थांबवली. पण जगातील इतर 4 शहरांवरील धोका अजूनही कायम होता. मालिक कुठे आहे हेही मला नक्की माहीत नाही. सोफियाने माहिती द्यायला सुरुवात केली. तो नेहमी घोस्ट नेटवर्क वापरतो. तो जगात कुठेही असू शकतो, पण मला त्याच्या पुढच्या चालीचा अंदाज आहे. तिने टेबलावरील एका लॅपटॉपवर काम करण्यास सुरुवात केली. सायलेन्स विषाणूचा उतारा बनवण्याचे काम जगातील फक्त 3 प्रयोगशाळांमध्ये होऊ शकते, जिथे त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि सुरक्षा आहे. एक तुमची हिमालयातील, दुसरी अमेरिकेच्या सैन्याची आणि तिसरी आहे मॉस्कोमध्ये एका खासगी संशोधन संस्थेच्या नावाखाली. आणि मालिकला हे माहीत आहे. आदित्यने तिच्या विचारांची साखळी पूर्ण केली. तो नक्कीच त्या प्रयोगशाळेवर हल्ला करून उतारा बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. अगदी बरोबर, सोफिया म्हणाली. आणि मला खात्री आहे की तो स्वतः मॉस्कोच्या प्रयोगशाळेवर लक्ष ठेवून असेल, कारण ती सर्वात कमी सुरक्षित आहे. त्यांना मालिकचा संभाव्य ठाव ठिकाणा मिळाला होता. जगाच्या दुसऱ्या टोकाला, रशियाच्या बर्फाळ प्रदेशात, वेळेविरुद्धची शर्यत आता अधिकच तीव्र झाली होती. ज्ञानरक्षक परिषदेने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली. टीम अल्फा, मुंबई, आदित्य, सोफिया, कबीर आणि इल्सा, त्यांचे काम होते मॉस्कोला जाऊन मालिकला शोधणे आणि त्याला थांबवणे. सोफियाच्या आतील माहितीमुळे आणि आदित्यच्या रणनीतीमुळे ही टीम सर्वात महत्वाची होती. टीम बीटा, हिमालय, विक्रांत सिंग, ज्याला आता मर्यादित अधिकार देण्यात आले होते, तो जनरल बक्षींसोबत मिळून न्यूयॉर्क आणि लंडन शहरातील कालवंशाच्या हल्ल्यांना रोखण्याची योजना आखत होता. विक्रांतच्या मदतीने त्यांना शत्रूच्या विचार पद्धतीचा अंदाज येत होता. टीम गामा, इंटरनॅशनल,
डॉक्टर इजाबेला आणि मिस्टर नाकामुरा हे टोकियो आणि बीजिंगमधील आपल्या एजंटसोबत समन्वय साधत होते आणि त्याचवेळी सरस्वती फाउंडेशनच्या वैज्ञानिकांना उतारा बनवण्यासाठी मदत करत होते. संपूर्ण जग एका अदृश्य युद्धाच्या सावलीखाली आले होते आणि काही निवडक लोकच मानवतेच्या रक्षणासाठी लढत होते. आदित्य आणि सोफिया सरस्वती फाउंडेशनच्या सुपरसॉनिक जेटने मॉस्कोच्या दिशेने निघाले होते. विमानात एक विचित्र शांतता होती. काही तासांपूर्वी जे एकमेकांचे जीव घ्यायला निघाले होते ते आता एकाच ध्येयासाठी एकत्र लढत होते. तो कसा दिसतो मालिक? आदित्यने शांतता भंग करत विचारले. सोफियाने खिडकी बाहेर पसरलेल्या ढगांकडे पाहिले. ती म्हणाली, मी त्याला कधीच पाहिलेले नाही. तो नेहमी एका डिजिटल अवताराच्या मागे लपलेला असतो. त्याचा आवाज, तो थंड आहे, यंत्रासारखा, त्यात कोणतीही भावना नाही. मग तू त्याच्यावर इतका विश्वास का ठेवलास? सोफियाने आदित्यकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक विचित्र वेदना होती. कारण त्याने मला एक ध्येय दिले होते डॉक्टर. या अर्थहीन आणि गोंधळलेल्या जगात त्याने मला एक उद्देश दिला. मला वाटत होते की आपण जग बदलत आहोत, त्याला अधिक चांगले बनवत आहोत. आपण अजूनही तेच करत आहोत सोफिया, फक्त आता आपला मार्ग योग्य आहे. त्यांचे विमान मॉस्कोच्या जवळ पोहोचत होते. खाली बर्फाची पांढरी चादर पसरली होती. त्या शांत आणि सुंदर दिसणाऱ्या बर्फाखाली जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि धोकादायक संघर्ष त्यांची वाट पाहत होता. मालिक नावाचा तो अदृश्य शत्रू त्यांच्या स्वागतासाठी तयार होता. मॉस्को शहर बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीखाली झाकले गेले होते. हवामान थंड आणि भेदक होते, जे आगामी संकटाचीच जाणीव करून देत होते. आदित्य, सोफिया, कबीर आणि इल्सा मॉस्को बाहेरील एका निर्जन विमानतळावर उतरले. सरस्वती फाउंडेशनच्या स्थानिक एजंटने त्यांच्यासाठी पुढील प्रवासाची सोय केली होती. झेनिथ लॅबॉरेटरीज, सोफियाने टॅब्लेटवरील नकाशा दाखवत म्हटले. हीच ती प्रयोगशाळा. ती शहराबाहेर एका औद्योगिक परिसरात आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था कडक आहे, पण कालवंशासाठी ती भेदणे अशक्य नाही. मालिक तिथे जवळपास कुठेतरी असणार, आदित्य म्हणाला. तो आपल्या सर्वात मोठ्या योजनेवर स्वतः नजर ठेवेल. त्यांची योजना अगदी सरळ होती. कबीर आणि इल्सा प्रयोगशाळेच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार होते आणि कोणत्याही संभाव्य हल्ल्याला रोखणार होते, तर आदित्य आणि सोफिया मालिकला शोधून काढणार होते. ते प्रयोगशाळेच्या दिशेने जात असताना आदित्यच्या कम्युनिकेशन डिव्हाइसवर इसाबेलाचा तातडीचा संदेश आला. तिचा आवाज घाबरलेला होता. आदित्य, मोठी समस्या आहे. न्यूयॉर्क आणि लंडनमधील हल्ले थांबवण्यात आपल्याला यश आले आहे, पण टोकियो आणि बीजिंगमधील आपले एजंट्स गायब झाले आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाहीये. कालवंशाने तिथे विषाणूचा प्रसार सुरू केला आहे. हा एक मोठा धक्का होता. ते अर्धे युद्ध हरले होते. उतारा तयार झालाय का? आदित्यने काळजीत्र स्वरात विचारले. त्याला अजून किमान 6 तास लागतील. तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. इसाबेलाच्या आवाजात असहाय्यता होती. आदित्यच्या डोळ्यासमोर लाखो निष्पाप लोकांचे चेहरे आले, जे आपली विचारशक्ती गमावून चालत्या बोलत्या बाहुल्या बनणार होते. आता मालिकला थांबवणे हाच एकमेव उपाय आहे, तो निश्चयपूर्वक म्हणाला. त्याच्याकडेच्या हल्ल्यांना थांबवणारा किल स्विच असणार. ते झेनिथ लॅबॉरेटरी जवळ पोहोचले. बाहेरून सर्व काही शांत दिसत होते. काहीतरी गडबड आहे, सोफिया म्हणाली. इथे खूप जास्त शांतता आहे, जणू काही वादळापूर्वीची शांतता. आदित्य आणि सोफिया गाडीतून उतरून प्रयोगशाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या एका निरीक्षण टॉवरकडे जाऊ लागले. विक्रांतने दिलेल्या माहितीनुसार अशा ठिकाणांवरूनच मालिकसारखे लोक लक्ष ठेवत असत. ते टॉवरच्या आत शिरले आणि पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर पोहोचले. तिथे एक मोठा कंट्रोल रूम होता, ज्याच्या काचेच्या खिडकीतून संपूर्ण प्रयोगशाळेवर नजर ठेवता येत होते. खोलीच्या मध्यभागी एक व्यक्ती खुर्चीत बसून स्क्रीनकडे पाहत होती. तिने पाठ फिरवलेली होती. आलात तुम्ही? तो आवाज आला. तो थंड, यंत्रासारखा होता, अगदी सोफियाने वर्णन केल्याप्रमाणे. तोच होता मालिक. तुमचा खेळ संपला मालिक, सोफियाने आपली बंदूक त्याच्यावर रोखत म्हटले. शहरातील हल्ले थांबव, नाहीतर काय? मालिक हळुवारपणे आपल्या खुर्चीतून वळला आणि त्याला पाहताच आदित्य आणि सोफिया दोघेही जागीच थिजले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांना बसला होता. तो मालिक दुसरा तिसरा कोणी नसून विक्रांत सिंगचा होलोग्राफिक अवतार होता. पण तो केवळ अवतार नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याची देहबोली, ती वेगळी होती, अधिक क्रूर, अधिक निर्दयी. विक्रांत, सोफियाच्या तोंडून आश्चर्याने शब्द निघाले. तू इथे कसा? तू तर हिमालयात कैदेत आहेस. त्या होलोग्राफिक प्रतिमेच्या मागे असलेल्या स्क्रीनवर हिमालयातील सेलमध्ये शांतपणे बसलेला खरा विक्रांत दिसू लागला. तुम्ही अजून समजलात नाही ना? तो मालिक रूपी विक्रांत हसला. त्याचे हसणे राक्षसी होते.
मी विक्रांत नाही, मी त्याच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा भाग आहे, त्याची दडपलेली, क्रूर आणि महत्वाकांक्षी बाजू. मी अल्टर इगो आहे. डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर. आदित्यला आश्चर्याचा धक्का बसला. विक्रांतला स्प्लिट पर्सनॅलिटीचा आजार होता. आजार नाही डॉक्टर, उत्क्रांती, मालिक म्हणाला. विक्रांतला नेहमीच व्यवस्था हवी होती, पण त्यासाठी लागणारे कठोर निर्णय घेण्यास तो घाबरत होता. त्याच्यात करुणा होती. मी ती कमजोरी काढून टाकली. मी कालवंशांचा खरा आत्मा आहे. मीच मालिक आहे. आता सर्व कोडी जुळत होती. विक्रांतला प्रोटोकॉल ओमेगाबद्दल का माहिती नव्हते? मालिकने स्वतःची ओळख का लपून ठेवली होती? तो एकाच शरीरातील दोन व्यक्तींचा खेळ होता. विक्रांतला वाटले की त्याने तुम्हाला आमच्या विरुद्ध वापरले, पण सत्य हे आहे की मीच त्याला तुमच्याकडे पाठवले होते. मला तुमचा विश्वास जिंकायचा होता. मला तुम्हाला इथे माझ्या सापळ्यात आणायचं होतं. त्याने एक बटन दाबले. कंट्रोल रूमचा धातूचा दरवाजा धडाम करत बंद झाला. ते आत अडकले होते. तुम्ही जगाला वाचवण्यासाठी आलात, मालिक हसत म्हणाला, पण आता तुम्ही जगासोबतच नष्ट व्हाल. त्याने दुसरा एक मोठा लाल रंगाचा लिव्हर ओढला. या प्रयोगशाळेच्या खाली मी सायलेन्स विषाणूचा सर्वात मोठा साठा ठेवला आहे. काही मिनिटात मी तो संपूर्ण वातावरणात सोडून देईन. मॉस्कोपासून त्याची सुरुवात होईल आणि हळूहळू संपूर्ण जग शांत होईल. आदित्य आणि सोफिया समोर आता त्यांच्या आयुष्यातील अंतिम आव्हान होते. त्यांना केवळ स्वतःला वाचवायचे नव्हते, तर जगालाही वाचवायचे होते. सोफिया, तू त्याला बोलण्यात गुंतवून ठेव, आदित्य हळूच तिच्या कानात म्हणाला. मी कंट्रोल पॅनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सोफियाने होकार दिला. तिने मालिकवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्याच वेळी आदित्यने सावधपणे कंट्रोल पॅनलच्या दिशेने सरकण्यास सुरुवात केली. पण मालिक धूर्त होता. त्याचे लक्ष आदित्यकडे गेले आणि त्याने आपल्या हातातून एक ऊर्जा अस्त्र काढले आणि आदित्यच्या दिशेने गोळी झाडली. आदित्यने स्वतःला कसेबसे वाचवले, पण त्याच्या हाताला जखम झाली. आता तो उघड सामना होता. कबीर आणि इल्सा बाहेर अडकले होते. ते दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण तो खूप मजबूत होता. आदित्य, तुझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. इसाबेलाचा घाबरलेला आवाज आला. उतारा तयार झाला आहे, पण विषाणूचा प्रसार थांबवता आला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एका बाजूला सोफिया मालिकच्या हल्ल्यांना तोंड देत होती, तर दुसऱ्या बाजूला जखमी झालेला आदित्य त्या कंट्रोल पॅनलवरील किल स्विच शोधण्याचा प्रयत्न करत होता. मालिक त्याच्यावर हसत होता. तुम्ही हारलात डॉक्टर. मानवजातीचा गोंधळ आता संपणार. आदित्यला माहिती होती की त्याच्याकडे आता एकच संधी आहे, शक्तीने नाही तर बुद्धीने जिंकण्याची. त्याने कंट्रोल पॅनलकडे पाहिले. ते अत्यंत गुंतागुंतीचे होते. पण मग त्याचे लक्ष पॅनलच्या एका विशिष्ट भागाकडे गेले. तिथे एक चिन्ह होते, एक सर्प जो स्वतःचीच शेपटी गिळंगेत होता. कालवंशांचे चिन्ह. त्याला कालपुरुषाची एक कथा आठवली. राजा, नाग आणि गरुड, आणि त्यासोबतचा मेसेज, नागाच्या मार्गाने गरुडाच्या घरात प्रवेश कर. त्याने विचार केला की जर नाग हे प्रश्नाचे प्रतीक असेल, तर गरुड हे समाधानाचे प्रतीक असू शकते. त्याने त्या कंट्रोल पॅनलवर गरुडाच्या आकाराचे कोणतेही बटन किंवा चिन्ह शोधण्यास सुरुवात केली, आणि ते त्याला सापडले. एका छोट्या कोपऱ्यातील कीपॅडवर एका बटनावर गरुडाचे एक सूक्ष्म चित्र कोरलेले होते. त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याने धावत जाऊन ते बटन दाबले. संपूर्ण कंट्रोल रूम मधील दिवे क्षणभर गेले आणि पुन्हा आले. सर्व स्क्रीनवर एकच शब्द मोठ्या अक्षरात दिसू लागला, ओमेगा प्रोटोकॉल टर्मिनेटेड. आदित्यने ते केले होते. त्याने किल स्विच शोधून काढले होते. मालिकचा चेहरा अविश्वासाने आणि प्रचंड रागाने पांढरा पडला. नाही, हे अशक्य आहे, तो किंचाळला. त्याच क्षणी कबीर आणि इल्साने तो धातूचा दरवाजा स्फोटाने तोडून ते आत घुसले. मालिक आता पूर्णपणे हरला होता, पण त्याने हार मानली नाही. जर मी जिंकू शकत नाही तर मी सर्वांना सोबत घेऊन मरेन, तो एक राक्षसी हास्यसह म्हणाला. त्याने आपल्या छातीवर लावलेले एक बटन दाबले. संपूर्ण प्रयोगशाळेत धोक्याचा सायरन वाजू लागला. सेल्फ डिस्ट्रक्ट सिक्वेन्स इनिशिएटेड. डेटोनेशन इन 60 सेकंड्स. मालिकने संपूर्ण प्रयोगशाळा उडवून टाकण्याची योजना कार्यान्वित केली होती. आता त्यांच्याकडे केवळ 60 सेकंद होते, स्वतःला, आपल्या टीमला आणि जगाच्या आशेला वाचवण्यासाठी.